वैयक्तिक 28 धावा करून माघारी परतला आप्पा. चांगली बॅटिंग आपण पाहिली होती आप्पाकडून. दुर्दैवाची धावची त्याला ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आप्पाने. चला 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवनाथ. इथे आपण पाहतोय जरूर या ठिकाणी फलंदाज बाद केले पंचांनी. झटका दिला आणखीन एक ईश्वरची करामत. पहिला चेंडूवरती धन्यवाद मास्टर. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती इथे शॉर्ट फाईनला शतरक्षक ईश्वर तैनात आहे आणि ईश्वरने ईश्वरी कामगिरी केली. फलंदाज बाद. झटका नवनाथच्या स्वरूपात दिला गेलाय धनवी 11 संघाला. खुश नाहीये तो, अजूनही खुश नाहीये जयवंत दादा. जेडी खुश नाहीये बघा. ईश्वर ही कॅच घेते. त्याला माहिती आहे मॅच रफ अँड टफ मध्ये आहे. या अगोदर आम्ही पाहिलं गेलं जल्लोष करताना पाहिलं गेला. झेल घेताना त्याला जल्लोष करताना बघितला का. मी इथे जल्लोष नाही गेला. त्यालाही माहिती आहे म्हणजे कमी वयात मॅचची सिच्युएशन काय आहे, मॅच कोणत्या स्टेपला आहे याची जाणीव या खेळाडूला आहे. म्हणजे या कोमलत्या वयात मला पाहिलं गेलं आपण म्हणजे कोमल वयामध्ये लहान वयामध्ये हा खेळाडू आता खऱ्या अर्थाने एक चांगला परिपक्व खेळाडू सारखा या ठिकाणी वागताना दिसला गेला. चांगला झेल पकडला गेला त्याच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज. इथे पाहतो शतरक्षक पोहोचेल का त्या ठिकाणी. जरूर पोहोचला होता त्या ठिकाणी. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे घातक ठरले गेले. आणखी एक फलंदाज धावबाद या ठिकाणी पाहतो. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अवघड होता झेल. प्रयत्न सुरेख होता. अवघड झेल होता धावबाच्या स्वरूपात. या ठिकाणी फलंदाज बाद होतो. आता येणारी 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. आणखी एक फलंदाज समीर माघारी परतलाय. झटका धनवी 11 जगदीश तलवडे संघाला. होऊन दे. जागा वाटत तुला. चांगला चेंडू आपण पाहतोय. जणू का लेस्टर बिल्डर मधून डीप झाला चेंडूला. इथे घोषित करण्यात आला निर्धाव चेंडू. डॉट चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धावेची गरज. एक डॉट चेंडू एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा ठरला गेलाय या मैदानावरती. मिलन पाहिला गेला. हा एवढा सामना होऊन बसला या मैदानावरती. येणारे 3 चेंडू 4 धावेची गरज. शॉर्ट पिच चेंडू पाहिलेला अप्पर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पंच करायचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट कल्लीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. 4 चेंडू झाले. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. मॅच आहे मागच्या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचे मॅच आपण पाहतो. तलवाडी संघाला गमवावी लागली होती आणि इथे पाहिलं गेलं आपण 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडू आता 4 धावेची गरज. गोलंदाज नवनाथ चांगली कामगिरी करत असताना 5वा चेंडू असेल नवनाथचा. आणि इथे पाहतोय बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली याला कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं फलंदाज होतो बाद. खेळ अजून संपला नाहीये. शर्यत अजून बाकी सांगत असताना काव्या 11 दामोदर संघ
सामन्याचं आपण पाहतो सूत्र आहे, एक चेंडू आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये असे बरेच सामने पाहिले गेलेत, एक चेंडू 4 धावांची गरज असताना मोठे फटके आलेत. इथे पाहिलं ईश्वरकडे जोश पाहिला गेला, ही जेल घेतल्यानंतर ईश्वरने जो जोश केला होता त्याला माहिती आहे मॅच आता कुठेतरी काबूत आले. आता सर्व लक नशीब याच्यावरती निर्भर आहे. एक चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज. लॉन्ग स्टॉप लेग लावला पाहिजे इकडे मागडे कुठं हो इथं मार इथं मारेल ना तो कव्हर ट्राय नाही मारणार नाही तो तिथं मारेल वाईडिश लॉंगनला काऊ कॉर्नरला मारेल. काऊ कॉर्नर खाली ठेवली आहे. एक चेंडू 4 धावेची गरज. आणि इथे पाहतोय चांगली गोलंदाजी अफलातून कामगिरी केली. नवनाथ नाही नाटाचा नाथ नवनाथ नाही अफलातून कामगिरी केली. संध्याला